आपली तशी करायची. आणि श्रद्धेला सोबत काय कर्म. पुन्हा श्रद्धा म्हटलं तुम्ही नावावरती नका नेऊ, नाहीतर मी सांगते एक न कराल दुसरंच. एक पेशंट होता, तो पेशंट गेला डॉक्टरकडे आणि डॉक्टरनी दिली गोळी. गोळ्या देतात की नाही डॉक्टर? डॉक्टरनी दिल्या गोळ्या त्या पेशंटला. त्या पेशंटचं नाव होतं, आता नाव असे विचित्र निघाले काय ठेवू समजत नाही. तर त्या पेशंटचं नाव होतं रामभाऊ. ते रामभाऊ गेलेत कुठं? दवाखान्यात. आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी दिल्या काय गोळ्या. आणि डॉक्टरनी सांगितलं लहान गोळी कमी पाण्यात घ्या म्हणे आणि मोठी गोळी जास्त पाण्यात घ्या. या रामभाऊने घरी घेतलं ग्लासभर पाणी, लहान गोळी खाल्ली घरी आल्यावर. आणि मग मोठी गोळी घ्यायची होती. आता काय करावं, जास्त पाण्यात घ्या म्हणे. म्हणून मग निघाले. कुठं आले ते नदी. नदीत येऊन डोंगळ्याभर पाण्यात गेले. डोंगळ्याभर पाण्यात गेल्यावर डॉक्टरला फोन केला. हॅलो डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब म्हणतात बोला. बोला म्हटलं. यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलं ना मग या गोळ्या घ्या. म्हणे हो मी म्हटलं. डॉक्टरला वाटलं गोळ्याचं रिएक्शन झालं की काय या पेशंटला. लगेच फोन आला. तर हा पेशंट म्हणायला लागले अहो डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं ना गोळ्या घ्या, मी घ्यायला सुरुवात केली. लहान तर घेतली पण तुम्ही सांगितलं ना मोठी गोळी जास्त पाण्यात घ्या. मग मी आलो म्हणे आता नदीत टोंगळ्याभर पाण्यात आहो. घेऊ गोळी की कंबरभर पाण्यात जाऊ? असंच सांगितलं होतं डॉक्टरनी नाही का? हो ना. एखादी आहे वाटते हो म्हणणारी. डॉक्टरचं म्हणण्याचा अर्थ असा होता मुळीच नाही. म्हणून सांगतो काय समजता काय याला फार महत्व आहे. सध्या नावात काही राहिलं नाही. नाव असे विचित्र विचित्र निघाले महाराज. नाव घ्यायला लाज वाटते असे नाव आहेत. म्हणून नाव देखील ठेवायचेत ना मुला मुलींचे असे ठेवा की घेताना वाटलं पाहिजे की आपण साक्षात भगवंताला हाक मारतोय की काय. ज्या नावाने उद्धारून जाता येईल असं नाव आपल्या मुला मुलींचं नातूंचं बहिणीचं असलं पाहिजे. नाहीतर नाव एका मुलीचं नाव होतं पप्पी. आता अर्ध्या तिकीटची गर्दी. अशी गर्दी तिथंच म्हणून नाही आपल्या पेंडलमध्ये दिसते बरं. अशी गर्दी अशी गर्दी. ते आजी आपल्या नातीला घेऊन बसली बसमध्ये. बसमध्ये बसली आजी आणि आजी बसली. पण या गर्दीमध्ये काय झालं, आजी चढली वर आणि नात राहिली खाली. आजी बसली कुठं बसमध्ये आणि बसमध्ये आजी बसली आणि आवाज देत आहे पण नातीचं काही लक्ष नाही. फुल पॅक बस भरली आणि आता बस सुरू झाली. त्या वणीच्या बस स्टॉप वरून इकडे घोंच्याकडे बस येणार. तर आजी म्हणायला लागली ओ थांबा थांबा थांबा. का तर कंडक्टरला वाटलं हिच्याकडे तिकीटचे पैसे नसत. थांबवली गाडी. आजी म्हणायला लागली गाडी चालू करायची नाही. कंडक्टर म्हणाले पैसे नसू नये माझ्यावर एवढा दबाव. गाडी चालू करायची नाही. कंडक्टर म्हणाले नेमकं झालं काय आजीबाई पहिले सांगा. आजीबाई म्हणायला गाडी मग चालू करा पहिले माझी पप्पी द्या. कंडक्टर विचार करते आजी पिकली. पांढरे गर्र केस आले आजीचे. आजी म्हणू लागली काय सगळ्या बसमध्ये असलेले पॅसेंजर कमाल करू लागले आजीचे हे काय वय आहे का. सगळ्यांनी मग तेवढ्यात आजी आता बस ड्रायव्हरला आला. जर ड्रायव्हरनी सुरू केला
गाडी सुरू केली. आजी म्हणा थांबा, पहिले माझी पप्पी द्या. जसा हात असा केला, खिडकीच्या बाहेर कंडक्टरचं लक्ष गेलं. कंडक्टरने पाहिलं तर एवढी एवढी छोटीशी नात होती आणि ते काय तर रडू लागली होती. आजी तेवढीच बिलकुल ती उभी आहे ना तेवढीच. आणि त्या नातीकडे मग लक्ष गेलं आणि नात आजीकडे पाहू लागली. कंडक्टरच्या लक्षात आला, अरे हे वय म्हणे पप्पी. मग पहिले उतरले, तिला आणलं कडीवर उचलून कंडक्टरने. हा म्हणे नाव कसे असावेत, असे नाव काय कामाचे, म्हणून नाव असावं पण असे नाव ठेवा की ज्या नावाच्या उच्चारणाने आपल्याला उद्धारून जाता येईल. असं आहे असं जसं आम्ही ज्यांच्याकडे आहोत, दिलीप काका नाव ठेवलं आपल्या मुलीच्या मुलीचं काय, लक्ष्मी. बघ असं नाव ठेवावं. गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, काय मुलींचे नाव सुंदर शोभते हो. मुलांचे नाव ठेवायचे ठेव ना, राम कृष्ण असे नवीन निघाले. आता तर लोक नाव ठेवायला लागले. जेव्हापासून शिव महापुराण कथा सुरू झाली, म्हणजे सुरू काय तर कथा, मात्र शिव महापुराण कथा आपल्याकडे कुठे एवढ्या होत होत्या आधी. जेव्हापासून जास्त व्हायला लागल्यात आपल्या परिसरामध्ये, मग काय लोकांनी नाव ठेवायला सुरुवात केली. सुंदर मुलांचे नाव ठेवतात. शिवाय, शिवांश, देवांश, देवाचा अंश, शिवाचा अंश. मग काय नाव जर नाही ते वाटत राम कृष्ण हरी नाही ठेवा वाटत तरी इकडे ठेवू शकता. शिवाय, शिवांश, देवांश. किती छान वाटतं उच्चारालाही आणि मनालाही आल्हाद देऊन जाते, असं आकर्षण करून घेते. कारण नावात तशी ताकद आहे. ओ राम, रामाचं नाव बघा. राम म्हटलं तरी जीवाला आराम मिळतंय. म्हणतात थकल्यानंतर अरे राम म्हणतात की नाही. असं नाव असावं की ज्याने उद्धारून जाता यावं, म्हणून नाव देखील चांगले असावेत. असे असे नाव आहेत काय, त्या नावावरती सांगायला लागलं ना कथा साईडला राहून जाईल. म्हणून आपण आपल्या विषयाकडे वळू. चंचुला तर उद्धारून गेली, बिंदुकही गेलेत आणि देवराजही, आपण आधी बघितलं देवराजही गेलेत. कशाने? फक्त आणि फक्त शिव महापुराण कथेच्या श्रवणाने. एवढी आगाध जिवंत व्यक्तीला मुक्ती प्रदान तर करते, पण मरणानंतर देखील मुक्त या आत्म्याला करणारी ही कथा आहे. आणि या कथेच्या अध्यात्माचा आणि विज्ञानाची सांगड जर सांगायची झाली तर आता तुम्ही म्हणता, मी म्हणते आत्मा, काही आध्यात्मिक दृष्ट्या सांगायचं झालं तर, आणि काही म्हणेल आत्मा कुठं असतं का. आणि मग काय तर विज्ञानी लोक त्याला नाव ठेवतात काय, एनर्जी, ऊर्जा म्हणतात. आणि तेच आहे, दुसरं काही नाही. येथे विज्ञानाचे विद्यार्थी असेल नसेल तरी प्रत्येक जण सांगतात काय, अनेक तत्वज्ञानाने तत्वज्ञान म्हणलंय, वैज्ञानिक आणि विज्ञानाच्या आधारे सांगितलं आहे. एनर्जी म्हटलंय तिला, तिलाच ऊर्जा म्हटलंय आणि तिलाच आपण काय म्हणतोय, आत्मा म्हणतो आहे. कोणी त्याला शिव म्हणतंय, कोणी राम म्हणतंय. राम निघून गेला की या देहाला कोणी विचारत, कोणी म्हणतात या देहातून शिव गेले की कोणी विचारत, कोणी म्हणते आत्मा गेल्यावर कोणी विचारत नाही. म्हणणं वेगळं असेल तरी तत्व काय आहे, एक आहे. आणि या ऊर्जेचंही सांगितलं आहे, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएट, नॉट बी डिस्ट्रॉइड, कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन टू अनदर. आता हे काय विज्ञानाकडे नेलं ना मला, त्याच्यामुळे सांगते. एका ठिकाणावरून, एका घटनेतून दुसरीकडे परिवर्तित होते ती ऊर्जा. ती संपतही नाही, मिटतही नाही. मग काय होते, परिवर्तन एकीकडून दुसरीकडे होतं. तिला काय म्हटलं, ऊर्जा विज्ञानाने. आणि अध्यात्माने काय म्हटलं, आत्मा. का? कारण सांगा ना, आत्म्याला कोणी कापू शकते का, जाळू शकते का, पेटवू शकते का, वाहून देऊ शकते का.
तुम्ही म्हणाला असं एवढं शाश्वती सहित कसं काय म्हणता, तर गीतेमध्ये वर्णन आहे, नयनम छंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावका न जयनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला कापू शकत नाही, तोडू शकत नाही. आणि म्हणून हे मीच म्हणते आणि गीताच नाही तर विज्ञानही आता त्याला ॲक्सेप्ट केलेला आहे, त्याला स्वीकारलेला आहे. आणि परिणाम दिल्लीला जर का तुम्ही गेले असेल आपल्यापैकी, तर दिल्लीच्या ज्या ठिकाणी पोलीस मेमोरियल आहे, म्हणजे आतापर्यंत या संपूर्ण भारतामध्ये, आणि भारताची राजधानी कोणचा, दिल्ली, काय म्हणू लागले ना, गावाचं नाव सांगू लागलं, त्यांचं काय चुकलं, दिल्ली. आणि या दिल्लीच्या त्या ठिकाणी पोलीस मेमोरियल आहे. ते संपूर्ण भारत देशातले जे काही पोलीस कर्तबगार आहेत, ज्यांनी या मातृभूमीसाठी आपलं रक्त सांडलंय, त्यांची नावाची प्लेट आहे. आणि तिथे मात्र विशाल असा स्तंभ बनवलेला आहे. टीव्ही मध्ये बघितलं असेल, नसेल गेले तरी, विशाल असा स्तंभ आहे. आणि त्या स्तंभावरती हेच लिहिलेलं काय, गीतेचा श्लोक जो मी आत्ता उच्चारण केला. का, कारण त्यांनी देखील शहीद वीर जवानांना तेच सांगितलंय, काय, जरी शरीराने गेले तरी आत्मरूपाने मात्र देहास सर्वस्व समर्पित केलं, म्हणून ते अजूनही काय आहे, अमर आहे. म्हणून सुरुवातीला म्हटलं मी जीवन जगावं, पण कसं, आणि मरण प्रत्येकाला येणार आहे, पण कसं, तर मरावे परिकीर्ती रूपे उरावे असं जीवन असावं. कारण जन्माला सगळेच आले आहेत, सगळ्याच जन्माला आलो, जायचंय सगळ्यांनाच आहे. पण जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए, असं कर्म बसावं. आणि असं कर्म असलं की निश्चित आपण मात्र उद्धारून जाऊ आणि भगवत धामाला जाण्याशिवाय राहणार नाही. आणि ऐसी लागे लगन किया हो गए मगन, वो तो गली 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 गाने लगी. ऐसी लागी लगन लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 गुन गाने लगी. हो गए मगन, वो तो गली 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 गाने लगी. ऐसी लागे लगन. कशी, मेरा हो गई मगन, भगवंताच्या नामात मीराबाई दंग होऊन नाचायच्या. का, कारण तिला हे नाम महात्म्य कळलेलं आहे. पण आपण इकडे गेलो कुठून, कोणीकडून गेलो आपण तिकडे, काय चालू होतं आधी, लक्ष गेलं तुमचं घरी, गेला ना, घरी लक्ष जाऊ देऊ नका. तू म्हणाल घरी नाही जाऊ देऊ तर कुठं जाऊ, कथा ऐकल्यानंतर आम्हाला घरीच तर जायचं आहे. असो, सहज तुमचं लक्ष इकडे केंद्रित व्हावं याकरिता. आणि या भगवंत नाम
एवढी अगाध लीला आहे, महात्म्य आहे. म्हणूनच तर आपण इथपर्यंत आले हो, नाही का? देवाच्या नामाची आवड आणि त्यात तल्लीनता म्हणून इथपर्यंत आले. एवढंच नाही तर आम्हाला सर्वांना मात्र बोले बाबा इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. का? कारण जे बाबांच्या मनात आहे ते निश्चित पूर्ण करून घेत आहे. फक्त ती तळमळ आपल्या मनात भगवंत नामाचा आनंद मात्र इथपर्यंत तुम्हाला मला घेऊन आलेला आहे. का? कारण विश्वास त्याच्यावरती आहे आणि म्हणून इथपर्यंत आपण आले. का? तरी आणि दुसरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचा महापर्व आहे आणि त्यात भोले बाबांनी अगदी या डमरूचा आल्हाददायक स्वर भोले बाबांच्या हातामध्ये असतो की नाही, तोच घेऊन आला इथपर्यंत. का? कारण त्या नामाची ताकद आपल्याला इथपर्यंत घेऊन आली. म्हणून ही मस्ती नामाची अशी सकंड भगवंताच्या ठिकाणी असोत हे सगळ्यांनी देवाला प्रार्थना करायची. माझ्याकडे लक्ष ठेवायचं. म्हणावं लागेल काय? बोले बाबा आपकी डमरू की धुन, आपकी डमरू की धुन सुन के मैं यहाँ तक आई हूँ. कारण त्यांनी बोलवलं सहज नाही. मग इथपर्यंत आपण आलोय. नाही जाणं झालं असेल प्रयागला गंगा स्नानाला, त्रिवेणी संगमाला, इथं आलो तरीही ज्ञानगंगेमध्ये आपण नाहून निघूया. कारण बोले बाबा इथे साक्षात विराजमान आहेत आणि म्हणून बाबांना म्हणूयात काय? बाबा तुमच्या डमरूच्या आवाजाने तुमच्या प्रेमापोटी इथपर्यंत आली आहे मी आज. आणि इथपर्यंत आली आहे कशी आली आहे? तेरी डमरू की धुन सुन के मैं धुन सा नगरी आई हूँ. म्हणून म्हटले बाबा मात्र इकडे घेऊन आलेले आहेत. का? कारण ऐकलं होतं बाबांच्या ठिकाणी सर्व आहे आणि ते मात्र आज या गोंसा नगरीमध्ये काशीचं विराट स्वरूप धारण करणार आहे. म्हणून बाबा मी तर ऐकले काय? सुना है हमने ओ भोले तेरे काशी में गंगा है, तेरे काशी में गंगा है. सुना है मेरे भोले भगवान में गंगा है. सुना है हमने ओ
नगरिया यारो। काशी नगरीमध्ये आल्याचं पुण्य या श्रीमद महापुराण कथा या ठिकाणी तुम्ही शिव महापुराण कथा ऐकली तर निश्चित प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही, कारण शिव आहे आणि शिव भोले बाबांचा हा शिव महापुराण ग्रंथ इथे आहे, साक्षात भगवंत इथे आहे। निश्चित सुना है हम ने ओ भोले तेरी काशी में मुक्ति है। या काशीत गेल्याने मुक्ती प्राप्त होते, बस तेच मुक्ती प्राप्त करायची आहे। आणि म्हणून उसी मुक्ति को पाने के लिए मैं काशी आया। ती मुक्ती मिळावी म्हणून आज मात्र आम्ही शिव महापुराण कथेला आलेलो आहोत। बाबा ही ज्ञानगंगा वाहती आहे आणि ती ज्ञानगंगा आम्ही ऐकलेली आहे। काय सुना है हम ने ओ भोले तेरी काशी में गंगा है। आणि त्या गंगेत स्नान करण्याकरता उसी गंगा नहाने को मैं काशी नगरिया आया हूँ। त्या गंगेत डुबकी लावायची आहे म्हणून मी मात्र आले काशी नगरीला। आणि तीच उंचा नगरी आज पवित्र झाली आहे भोले बाबांच्या येण्यामुळे। आणि साक्षात जाऊ नये असं नाही, पण ज्यांच्याच्याने झालं नाही ते सगळे मात्र या ठिकाणी उपस्थित आहे। तर तेच पुण्य या ज्ञानगंगेत नहाल्याशिवाय म्हणजेच स्नानाचं पुण्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही का? कारण याच काशीमध्ये काय आहे? भक्ती आहे। आणि म्हणून सुना है हम ने ओ भोले तेरी काशी में भक्ति है, उसी भक्ति को पाने के लिए मैं काशी। त्याच्यासाठी आलोय देवा का? ही भक्ती करण्याकरिता। म्हणून तर म्हटलं काय गोंसा नगरीत आलेला आहो। आणि ही गोंसा नगरी आज मात्र काय तर साक्षात देवादिदेव महादेवांची नगरी झालेली आहे। आणि याच महादेवांच्या शिव महापुराणांची कथेचे वर्णन पुढे जे विष्णूचे परम भक्त कोण? नारद महर्षी। या महर्षींनी मात्र काय तर तप केला होता आणि तप करून सगळं काही शक्य होईल भगवंताला प्राप्त करायचे। आणि म्हणून पहिले काय तर काम जिंकला, चांगलं कार्य सुरू झालं की अडचणी ठरलेल्याच आल्याच समजा। नारद महर्षी जेव्हा तप करू लागले तिथे अडचणी आल्या, अनेक विघ्न आले, पण नारद महर्षीने लक्ष केंद्रित केलं नाही का? कारण आपण चांगल्या मार्गाने चालत आहोत ना, हे आपल्याला माहिती आहे। 100% गॅरंटी म्हणता ना, बस ती असेल तर कोणी कितीही बोलू द्या, कोणी कितीही बोललं तरी आपण दुसरीकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याला माहिती असतो आपला मार्ग चांगला आहे। आणि त्या सत्याच्या मार्गाने मात्र परिक्रमण आपण करत राहतो। आणि म्हणून ती म्हण प्रसिद्ध झाली आहे ना, काय हाती चलते और कुत्ते भुंकते हैं। तर ते भुंकणारे जे आहेत ना त्यांना भुंकू द्या, आपण आपल्या चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करत चला। आणि हे मार्गक्रमण नारद महर्षी करत आहेत। आणि हे
मार्गक्रमण करताना अनेक अडथळे आले, पण लक्ष केंद्रित केलं नाही आणि मग नारदांनी काम जिंकला. आणि काम जिंकल्यानंतर नारद महर्षी येऊन सांगू लागलेत कोणाला? देवादिदेव महादेवांना. बोले बाबा, जे कोणाला साध्य नाही ते मी आज साध्य केलंय. काय म्हणे? मी आज काम जिंकलाय. भोले बाबा म्हणाले, चांगली गोष्ट आहे. मला सांगितलं तर सांगितलं, दुसऱ्याला सांगू नको, कारण चांगल्या गोष्टी काही काही लोकांना पचत नाही बरं का. चांगलं दुसऱ्याचं पावलं जात नाही बरं का. म्हणून मला सांगितलं पण दुसऱ्याला सांगू नको. नारदजींना सांगितलं महादेवांनी, एवढा चांगला सल्ला दिला, ऐकला नाही. चांगला सल्ला ऐकला पाहिजे. मोठ्याने दिला असेल तर महादेवांचा ऐकला नाही, परिणाम स्तुती मोठी प्रिय असते की नाही. नारद महर्षीला वाटलं मी काम जिंकला म्हणून सगळ्यांना दवंडी पिटवली तर सगळे म्हणाल काय, वा 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 वा, माझी प्रशंसा होईल, माझी स्तुती होईल. आणि स्तुती अशी गोष्ट आहे महाराज की जे प्रत्येकाला प्रिय असते. असते की नाही? असते. फकूड बांगून जर का शेतातून, कामावरून, नोकरीवरून, ड्युटीवरून जिथं कुठं जात असेल, आपले घरवाले आले, स्वयंपाक केला आणि जेवायला बसले, म्हटलं काय स्वयंपाक, काय स्वयंपाक चांगलाच नाही केला. मग आवडते तुम्हाला असं म्हटलेलं? नाही आवडत म्हणते हो. स्वयंपाक चांगला नाही झाला असं म्हटलं आपल्या घरवाल्यांनी तर आपल्याला आवडत? मग कसं आवडते चांगला केला असं नाही. असंच एका कथेत सांगितलं काय, तर पुरुष मंडळीने लक्षात ठेवा, तुम्हाला जर का चांगलं काय ते पाहिजे ना, मग काही करायची गरज नाही, फक्त आपल्या पत्नीची स्तुती करा. पाठीमागे निंदा कराल पण समोर तरी स्तुती कराल असं सांगितलंय एका कथेत. मग काय पुरुष मंडळीने ऐकलं आणि त्यातले एक काका गेले घरी गेले, पत्नीने स्वयंपाक केला होता, जेवायला बसलेत. जसे जेवण करायला बसलेत लगेच त्यांना लक्षात आलं, अरे ताईंनी सांगितलं म्हणे काय, तुमच्यासारखी म्हणजे तुमच्या मनासारखी पत्नी वागावं असं वाटत असेल तर तिची स्तुती करा, करून घ्यावं म्हणे आज आपण. आणि मग जेवायला बसले आणि काय लगेच त्यांनी म्हटलं हा एक घास घेतला, जसा घास घेतला जिभेवरती ठेवला आणि मग चावून गिळला, जसा गिळला आ हा हा हा, भाजी आज एकच नंबर केली म्हणे. काय त्यांनी सांगितलं काय करा, स्तुती करा. केली महाराज स्तुती. पत्नीच्या मनात विचार आला, एवढे वर्ष झाले, 10 वर्ष झाले लग्न करून आली मी, तेव्हापासून एक दिवस म्हटलं नाही चांगली केली, आज मला तर चांगली केली, काहीतरी विशेष आहे. जशी मात्र कढी पिली, कढी तर एकच नंबर झाली. पत्नी विचार करू लागली, एवढे वर्ष मी स्वयंपाक केला म्हणलं नाही आणि आज बरं वाटत नव्हतं, शेजारच्या घरून डब्बा आणलं तर लय स्तुती करा. म्हणून स्तुती करावं, पण त्या स्तुतीसाठी पात्र तर असलं पाहिजे की नाही. असो मला सांगायचं तात्पर्य काय, स्तुती मात्र प्रिय आहे. नारदजींनाही तसंच झालं. महादेवांनी सांगितलं, नारदजी मला सांगितलं तर सांगितलं, दुसऱ्याला सांगू नका. पण नारदजींनी काय ऐकलं नाही, निघाले सर्वांना सांगत पळू लागलेत काय, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. लगेच विष्णू भगवंताकडे, विष्णू भगवंताने ऐकलं आणि विष्णू भगवंत म्हणाले खरंच पाऊच म्हणे, आता नारदजींची परीक्षाच घेऊ. एवढं सर्वत्र सांगत आहे तर नारदजींची परीक्षा घ्यायचं मात्र ठरवलं. आणि मग काय सुंदर अशी नगरी, मायावी नगरी निर्माण केली. देवाला काय अशक्य आहे हो. सुंदर नगरी निर्माण केली मायावी. आणि ती नगरी तिथून मात्र नारदजी अखंड नारायणाचं नाम करत करत भ्रमण करत होते. आणि ते भ्रमण करताना नारदजी भ्रमण करताय आणि भ्रमण करता करता ती मायावी सुंदर अशी नगरी, आणि तिथे मात्र ती नगरी पाहिली आणि नारदजी झाले बाहेर विभोर.
भाव बी बोर नाराजी झाले. आणि मग काय तर त्या नगरीमध्ये राजा आहे, त्या राजाची सुंदर अशी पुत्री आहे, तिचा विवाह करायचा. आणि असे नाराजी दिसलेत, लगेच म्हणायला लागलेत काय माझ्या मुलीचा हात पाणी सांगा, नवरदेव कसे मिळेल विचारते की नाही, तसंच विचारायला लागलेत. मग नाराजीने हात पाहायला लागलेत. आमचे भाऊ हात पाहायला लागले का लगेच हात पाहायला लागलेत. नाराजीचं लक्ष गेलं तिच्या चेहऱ्याकडे, हात पायचे ठेवून दिले, चेहराच पाहू लागले. ही सगळी मायावी नगरी विष्णू भगवंताने निर्माण केलेली होती महाराज. लगेच पाहिलं आणि सांगितलं की या हिचा पती मात्र सर्वसामान्य नाही, अलौकिक पुत्र असेल जो हिला वर म्हणून प्राप्त होणार आहे. तिथून नारदजी गेले, तिला पाहिलं, नारदजी सगळं विसरले. मग काय विष्णू भगवंताकडे आले आणि म्हणाले मला हरिरूप द्या, हरिरूप. विष्णू भगवंत म्हणाले तथास्तु, दिलं. हरी या शब्दाचा अर्थ नारद महर्षींना वाटलं विष्णू भगवंताला हरी म्हणते म्हणजे विष्णू भगवंताचं सुंदर रूप आपल्याला देईल. कशाला देवाने हरी दुसरा शब्द त्याचा अर्थ दुसरा निघतो आणि ते म्हणजे बंदर. दिलं ना बंदराचं तोंड. गेले नारदजी त्या बैठकीत आणि मग वरमाला कोण बंदराला घालेल की सुंदर सुकुमार दिसतंय अशांना घालेल. तिथं जाऊन बसलेत. त्या वर जे बसलेले होते ना त्या वरांच्या लाईन मध्ये, आणि जे चांगले वाटेल त्याच्या गळ्यात माळ घालणार. मग काय नारदजींच्या समोर निघून गेले आणि पुढे विष्णू भगवंतांच्या गळ्यामध्ये त्या विश्वमोहिनीने, कारण विष्णू भगवंताचीच लीला होती, माळ टाकली. आणि मग काय नारदजींना क्रोध आला. आणि नारदजींनी मग लगेच विष्णू भगवंताला श्राप दिला. आणि श्राप काय तर म्हणे तुम्ही मला असं केलं, हरिरूप मागितलं, बंदराचं दिलं आणि परिणाम ही नगरी तुम्ही सगळं माझ्यासोबत कृत्य केलं. तर तुम्हाला ही लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही ही पृथ्वी तलावरती अवतार धारण कराल तुम्हाला ही पत्नी वियोग होईल आणि ती पत्नी शोधण्यासाठी बंदराचा समुद्र आकार घ्यावा लागेल. सांगितलं पत्नी वियोग तुम्हाला होईल आणि तुम्हाला देखील या बंदराची आवश्यकता पडेल, तुमची पत्नी शोधायला लक्षात ठेवा. आणि मग काय ही मायावी नगरी मात्र अदृश्य झाली आणि संपूर्ण दृश्य नारदजींच्या लक्षात आलं. नारदजी म्हणाले हे दुसरं काही नाही तर भगवंतांनी केलेली लीला आहे. लक्षात आलं आपल्याकडून क्रोधाच्या रागाच्या भरात मात्र काय कृत्य होऊन गेलं की आपण मात्र विष्णू भगवंताला शाप दिला. काय करावं आता? ब्रह्मदेवाला विचारलं काय करावं. ब्रह्मदेवाने सांगितलं काही नाही, आता विष्णू भगवंताला मात्र प्रसन्न करून उत्शाप माग. त्याकरिता काय कर तर शिव महापुराण कथेचं श्रवण करा. आणि मग नारद महर्षींनी ही शिवकथा श्रवण केली आणि कशा प्रकारे या शापातून मुक्त भगवंताने स्वतःची केली आपल्या सर्वांना ज्ञात आहे. राम अवतारामध्ये पत्नी वियोग घडला आणि पत्नी शोधण्यासाठी कोणाचा साथ घेतली? बंदर, वानरांची. आणि म्हणून वानर सोबत होते आणि परिणाम त्यावेळेला हे शाप. म्हणून शापातून मुक्ती, कर्मातून मुक्ती नाहीये. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून कर्म करताना विचार करा की जेणेकरून मात्र आपल्याला पुन्हा परत फेडायचं झालं तर न जाणो काय मिळेल याचा निश्चित प्रत्येकाने लक्षपूर्वक पाऊलवाट या जीवनाची चालावी. हेच सांगते शिव महापुराण कथा. अशा अनेकांचा उद्धार मात्र या कथा श्रवणाने झाला. निश्चित आपला देखील होणार आहे यात शंका नाही. आणि म्हणून सर्वांनी काय तर देवादिदेव महादेवांचं चिंतन स्मरण करत महाशिवरात्री पर्व काळ, या पर्व काळाचं महात्म्य तुमच्या सुंदर असं महात्म्य मी उद्याच्या सत्रात सर्वांना सांगेल. आणि कशा प्रकारे शिव पार्वतीस प्राप्त झाली हे देखील आपण उद्या सुंदर ठीक 2 वाजता कथा सुरुवात होईल आणि तेव्हा श्रवण करूयात. पण एकदा
सर्वांनी बोलिए पवन सुत हनुमान की, सियावर रामचंद्र भगवान की। बोलायची तर हाते खाली चाललेत। उमापती महादेव की, नमः पार्वती पते हर 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 हर। आणि सर्व महात्म्य आपण पुढे श्रवण करणार आहोत, पण तत्पूर्वी एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने 2 मिनिट देवादिदेव महादेवांचं भजन करायचे आणि त्यानंतर मग आरती होईल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भजन करा सर्वजण। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हाँ जटाधरा शिव जटाधरा, जटाधरा शिव जटाधरा, जटाधरा शिव जटाधरा, जटाधरा शिव जटाधरा। ओ गंगाधरा शिव गंगाधरा, गंगाधरा शिव गंगाधरा, गंगाधरा शिव गंगाधरा, गंगाधरा शिव गंगाधरा। ओ रामेश्वराय शिव रामेश्वराय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, रामेश्वराय शिव रामेश्वराय। हरि ओम नमः शिवाय बोला। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। पार्वती पते महादेव शंभो। चला, झालेली सेवा देवादिदेव महादेवांच्या चरणी समर्पित करूयात। ज्यांनी आरती आणली आहेत त्यांनी महाआरती करता उभं, बाकीच्यांनी बसून राहा असं मला मुळीच म्हणायचं नाही। चला सर्वांनी उभं व्हा। आरती ओ वाळो भगवते ओ वाळो, तुळजापूर गौरा जय देव जय देव। कर्पूर भवळा भवळा नैनी दिशाळ, अर्धांगे पार्वती समणाच्या माळ, विभूतीचे मुजळ स्कंद वेळ, ऐसा शंकर शोभ्य उमा विनाडा जय देव जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर। आरती ओ वाळो भगवते ओ वाळो, तुळजापूर गौरा जय देव जय।
पंचानन मोहन सुंदर सुखदाय